मित्रांनो, आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे सरकारी नोकर यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना पगार तर मिळतोच, पण पगारानंतर रिटायरमेंट नंतर त्यांना पेन्शन सुद्धा मिळते. म्हणजेच त्यांचं पूर्ण आयुष्य हे सुखकर होतं, असा आपला एक बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो, एका सरकारी नोकरीसाठी हजारो ॲप्लिकेशन्स येतात. मित्रांनो, आजही मी तुमच्यासाठी म्हणजे ज्यांचं वय 18 ते 40 वर्ष वयोगट आहे, अशा सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी ही योजना मी घेऊन आलेली आहे. मित्रांनो, आजकाल तर सगळ्यांनाच सरकारी नोकरी लागणं शक्य नाहीये किंवा आपल्यापैकी बरेचसे असे आहेत की जे सरकारी नोकर नाहीयेत, ज्यांचा पगार हा 15,000 रुपयापेक्षा कमी आहे. मित्रांनो, आज ही योजना मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला आपली पेन्शन म्हणजे आपलं जी सेकंड इनिंग आहे ती सिक्युअर होणार आहे. तर काय आहे ही योजना आपण जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारत सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना, जिचं नाव आहे श्रमयोगी मानधन योजना. मित्रांनो, ही योजना 18 ते 40 वयोगटासाठी आहे. आणि मित्रांनो, या योजनेचा बेस्ट पार्ट हा आहे की या योजनेमध्ये जो हप्ता आपण भरणार आहोत, जेवढा हप्ता आपण भरणार आहोत तेवढीच रक्कम भारत सरकारकडून आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला येणार आहे. आहे की नाही भन्नाट अशी योजना? तर बघूया ही योजना नेमकी काय आहे. या योजनेचा सगळ्यांनी आपण फायदा घ्यायचा आहे आणि आपलं पेन्शन किंवा आपली सेकंड इनिंग आपण सिक्युअर करायची आहे. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे असंघटित क्षेत्रात कामगार काम करत आहेत, अशा सगळ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये आपण 60 वर्षानंतर किमान 3,000 रुपये पेन्शन दर महिन्याला मिळवू शकणार आहोत. मित्रांनो, या योजनेचा हप्ता 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहे. आणि आपण जेवढा हप्ता भरणार आहोत तेवढाच हप्ता गव्हर्नमेंट आपल्यासाठी आपल्या अकाउंटमध्ये भरणार आहे. मित्रांनो, ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. म्हणजे कोण माहिती आहे ना तुम्हाला? मी याआधी सुद्धा सांगितलं होतं, पण तरी एकदा परत सांगते की ही योजना कोणासाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे चालक, रिक्षा चालक, मोची, शिंपी, घरेलू कामगार, नोकर, वीटभट्टी कामगार हे आणि यासारखे बरेचसे, यामध्ये भाजीपाला विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, मजूर असतील, तर यामध्ये या सगळ्यांचा समावेश होणार आहे. ज्यांचं उत्पन्न हे 15,000 रुपये महिन्यापेक्षा कमी आहे, अशा सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणं आवश्यक आहे. ई श्रम कार्ड तुम्हाला कसं काढायचं आहे किंवा काय आहे, ही योजना सुद्धा आय बटनवरती मी दिलेली आहे. ही योजना सुद्धा एकदा बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक सुद्धा मी दिलेली आहे. तुम्ही घरामध्ये बसून तुमच्या मोबाईलवरती ई श्रम कार्ड काढू शकणार आहात आणि त्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये महिन्याला लाभ तुम्हाला मिळणार आहे ई श्रम कार्डवरती. तर मित्रांनो, ते ई श्रम कार्ड सुद्धा एकदा तुम्ही काढून घ्यावं आणि या योजनेचा लाभ सुद्धा आपल्याला त्या ई श्रम कार्डवरती घेता येणार आहे. ही योजना ऑटो डेबिट असते. तुमच्या खात्यातून दर महिन्याला आपोआप ती रक्कम या योजनेसाठी जात असते. तर त्यामुळे तुमचं अकाउंट, बँकेचं अकाउंट हे आधारशी लिंक असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण ही योजना चार्टद्वारे समजून घेऊयात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचं वय 18 वर्ष आहे. त्याने 18व्या वर्षी जर या योजनेची सुरुवात केली तर त्याला 55 रुपये एवढा हप्ता येणार आहे आणि तेवढाच हप्ता गव्हर्नमेंट भरणार आहे. म्हणजेच एकूण दर महिन्याला 110 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पेन्शनच्या रूपाने. मित्रांनो, 19व्या वर्षी 58 रुपये गव्हर्नमेंट भरणार आहे. 20व्या वर्षी 61 रुपये, 21व्या वर्षी 64 रुपये, 22व्या वर्षी 68. असं एखाद्या व्यक्तीने 38व्या वर्षी जर सुरुवात केली तर त्या व्यक्तीला 180 रुपये महिन्याला भरावे लागणार आहेत आणि 180 रुपये हे गव्हर्नमेंट भरणार आहे. म्हणजे 360 रुपये त्याला दर महिन्याला त्याचा हप्ता हा या योजनेसाठी जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे PDF पूर्ण दिलेलं आहे. ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या. त्यामध्ये तुम्ही कोणत्या वयामध्ये तुम्ही सुरुवात करत आहात ते एकदा बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला किती प्रीमियम येतो ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. जसं की 29व्या वर्षी जर कोणी सुरुवात करत असेल तर त्याला 100 रुपये एवढा प्रीमियम येणार आहे. 100 रुपये गव्हर्नमेंट भरणार आहे आणि 100 रुपये तुम्हाला भरायचं आहेत. म्हणजेच 200 रुपये दर महिन्याला तुमच्या श्रमयोगी मानधन योजनेसाठीच्या अकाउंटमध्ये हे पैसे जाणार आहेत. तर मित्रांनो, 40व्या वर्षीपर्यंत आपण हा प्रीमियम भरू शकतो. 40व्या वर्षी 200 रुपये हा प्रीमियम आहे. व्यक्तीचं वय 40 उलटून गेलेलं आहे त्या व्यक्तींसाठी ही योजना नाही, ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तर मित्रांनो, हे PDF मी दिलेलं आहे. ई श्रम कार्ड सगळ्यांनी ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे.
त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हे PDF सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे। मित्रांनो, ही योजना, या योजनेचा फॉर्म तुम्हाला LICच्या कार्यालयामध्ये म्हणजे शाखेमध्ये जाऊन भरता येईल किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुम्हाला याचा पहिला हप्ता भरायचा आहे। यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर जो आधारला लिंक असेल तो। तर ही डॉक्युमेंट्स आहेत, अगदी साधीशी डॉक्युमेंट्स आहेत। ही डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहेत। मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ई-श्रम कार्ड काढायचं आहे आणि त्याचा UAN नंबर जो आहे तो सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायचा आहे, तो सुद्धा तिथे लागणार आहे। तर मित्रांनो, ही होती माहिती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची। कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, तर तयार आहात ना सेकंड इनिंग सिक्युअर करण्यासाठी? धन्यवाद। क्लाउड मराठी।